आपला सांस्कृतिक वारसा हा इतका समृद्ध आहे की लोकांना जर आपण दाखवू शकलो तर परदेशी देशी सगळ्या प्रकारच्या पर्यटकांकरता तो एक अत्यंत महत्वाचा असा वारसा आहे. आपण गड किल्ल्यांचं बोललात म्हणून मला सांगितलं पाहिजे की मागच्या काळामध्ये आपण रायगडाचं रिस्टोरेशन सुरू केलं. पहिल्यांदा रायगडावर इतक्या वर्षानंतर ऍक्च्युअल काम झालेलं आपण बघितलंय. मी माननीय मोदी साहेबांचे आभार मानेन की मोदी साहेबांनी आता आपले महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोमध्ये त्याचे मॉन्युमेंट म्हणून रिकग्नाइज होण्याकरता नॉमिनेट केले आहे. खूप त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. हे काही सोपं नाही आहे. म्हणजे त्याच्यात खूप लॉबिंग होतं. किती लॉबिंग होतं सांगायचं असेल तर मी स्वतः देखील जाणार आहे. तर लॉबिंग करण्याकरता जावंच लागतं. तर चीनच्या जे काही मॉन्युमेंट्स होते त्याच्याकरता त्याच्या राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी जाऊन लॉबिंग केलं. इथे आता मोदीजी आपल्याला मदत करतायत, संपूर्ण केंद्र सरकार करतायत. पण अशा प्रकारे ज्या गडकिल्ल्यांची इतिहास आहे, ज्यांचं स्थापत्य शास्त्रचं जे नमुने आहेत किंवा पाणी जलसंवर्धनाचे नमुने आहेत, यांना युनेस्कोचा टॅग लागल्याबरोबर ते वर्ल्ड मॅपवर येतात आणि मग लगेच परदेशी पर्यटक तुमच्याकडे आल्यानंतर जेव्हा शोधायला लागतात ते युनेस्कोची साईट म्हटल्याबरोबर ते त्या ठिकाणी जातात.